नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला ही जी फर्मा कटिंग आहे ह्या फर्मा कटिंग विषयी माहिती सांगणार आहे। आता ही फर्मा कटिंग आणि ही बन नेक ही आहे डीप नेक मध्ये आणि ही स्टँड नेक, ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लाउज मध्ये तुम्हाला ही फर्मा कटिंग उपलब्ध आहे। ह्या तिन्ही प्रकारच्या कटिंग मध्ये ही फर्मा कटिंग बनवलेली आहे। जसे की आता डीप नेक मध्ये तुम्हाला 28 साइज पासून पूर्ण 28, 30 आणि ही 32, 34 आणि ही 38 आणि 40 आणि 42, 28 ते 42 पर्यंत पूर्ण ही कटिंग केलेली आहे। आता त्यामध्ये तुम्हाला चला जसे की आता ही 28 साइज आहे आणि ही 30 साइज आहे। आता ह्या प्रकारच्या ह्या डीप नेक मध्ये तुम्हाला कोणकोणते कटिंग आहेत, डीप नेक मध्ये तुम्हाला कोणकोणते पार्ट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। जसे की आता ही 30 साइजची कटिंग आहे। आता ह्या 30 साइजच्या कटिंग मध्ये हे 30 साइजची कटिंग आहे। ह्या 30 साइजच्या कटिंग मध्ये हा मागील भाग आहे। आता हा मागील भाग आणि त्यामध्ये हा तुम्हाला साधा फोर्टक्स बेल्ट ब्लाउज हा त्याचा वरचा भाग आहे आणि हा बेल्ट ब्लाउजचा जो आहे हा बेल्ट ब्लाउजचा हा खालील बेल्ट आहे। आता ही झाली एक कटिंग आणि हा साधा फोर्टक्स ब्लाउज। त्यानंतर हा प्रिन्सेस ब्लाउज आणि प्रिन्सेस ब्लाउजमध्ये आपण तुम्हाला जर टक्सवाला ब्लाउज बनवायचा असेल तर तुम्ही हा टक्सवाला ब्लाउज बनवू शकता, हे क्रॉस टक्स। आणि जर बिना क्रॉस टक्सवाला ब्लाउज बनवायचा असेल तर ही बिना क्रॉस टक्सवाली ही प्रिन्स कटोरीसुद्धा यामध्ये बनवली आहे। आणि कटोरी ब्लाउज आता ह्या 30 साइजमध्ये 30 साइज डीप नेक ब्लाउजमध्ये हा जो फ्रंट आहे हा फ्रंट आणि ही साधी कटोरी। आणि जर तुम्हाला डबल कटोरी म्हणजेच बॉम्बे कटोरी बनवायची असेल तर ही कटोरी म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही एका कटोरीचा वापर इथे करू शकता। आणि हा त्याचा बेल्ट। अशा रीतीने तुम्हाला ह्या 30 साइजमध्ये फोर्टक्स बेल्ट ब्लाउज, साधा फोर्टक्स ब्लाउज, प्रिन्सेस ब्लाउज आणि प्रिन्सेस टक्सवाला ब्लाउज आणि बिना टक्सवाला ब्लाउज आणि आणखी कटोरीवाला ब्लाउज अशा सर्व प्रकारच्या कटिंगमध्ये तुम्हाला ह्या साईज उपलब्ध आहे। जसे की आता ही झाली डीप नेकमध्ये माहिती। अशीच तुम्हाला डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेक ह्या सर्व प्रकारच्या कटिंगमध्ये ह्या सर्व साईज 28 ते 42 साईजपर्यंत ह्या कटिंग पूर्ण केलेल्या आहेत। जर तुम्हाला ह्या कटिंग ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला यावरती नंबर दिले आहे, यावरती हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। जर कोणाला ब्लाउज कटिंग करता येत नसेल, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल, हे ऑनलाईन क्लाससुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत। जर कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता। मला आता ही पूर्ण ब्लाउजची ड्राफ्टिंग आहे। आता ही ड्राफ्टिंग जी आहे डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेकमध्ये तिन्ही साईजमध्ये ही पूर्ण ड्राफ्टिंग बनवलेली आहे। जसे की आता ही 36 साईजमध्ये बनवलेली आहे। आता हा मागील भाग झाला। आता ह्या मागील भागामध्ये यामध्ये पूर्ण ही आर्महोलची लांबी कशा रीतीने बनवलेली आहे, कॉलर ब्लाउजचा मागील भाग आहे आणि ह्या समोरील भागामध्ये कशा रीतीने मार्किंग करायची असते हे सुद्धा यामध्ये आहे। हे अशा रीतीने पूर्ण डिटेल्समध्ये यामध्ये माहिती आहे। आणि हा फ्रंट, हा फ्रंट जो आहे तो फ्रंट आपल्याला कशा रीतीने वेगळा करायचा असतो ही पूर्ण आकृती इथे आहे। ही कटोरी आहे, ही कटोरी या कटोरीचे नंबर इथे दिलेले आहे। जसे की एक नंबर 0.75 इंच मूळ फर्मा कटिंग तिरपी लाईन। जसे की इथे आता एक नंबर आहे, जसे की इथे एक नंबर 0.75 हे बाजू इथे वाढवणे असे एक नंबर, इथे 2 नंबर असे नंबर, 3 नंबर असे 4 नंबर। इथे सुद्धा आपल्याला ह्या नंबर वाईजनुसार ह्या नंबरनुसार आपल्याला ही कटोरीची मार्किंग आणि ही कशा रीतीने वाढवायची आहे हे सर्व याच्यामध्ये लिहिलेले आहे। आणि हा बेल्ट झाला, ही क्रॉस पट्टी आणि ही त्या ब्लाउजची पूर्ण मापे आहेत। आणि ही बाही आहे, ही बाही डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेकमध्ये ही एकच प्रकारची बाही असल्यामुळे इथे सर्व ही ब्लाउजची कटिंग आहे। आणि आपल्याला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी म्हणजेच बॉम्बे कटोरी कशा रीतीने बनवायची आहे हे पण इथं पूर्ण ड्राफ्टिंग सहित बनवले आहे। आणि ह्या डीप नेकचा मागील भाग आहे आणि याची शोल्डर फोल्डिंग कशा रीतीने करायची असते हे सर्व यामध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे। आता अशा रीतीने आपल्याला ही जर तुम्हाला ड्राफ्टिंग ऑनलाईन पाहिजे असेल यावरती नंबर दिलेला आहे,
यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण ही ड्राफ्टिंग अशी आहे, घरी बसून सुद्धा तुम्ही या ड्राफ्टिंगवरून घरी शिवण क्लास शिकू शकता. जर कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर याची पूर्ण ड्राफ्टिंग आणि याची पूर्ण PDF ऑनलाईन क्लासेसमध्ये उपलब्ध आहेत. आता ही सर्व ड्राफ्टिंग विषयी माहिती झाली. आधी मी तुम्हाला फर्मा कटिंग विषयी माहिती सांगितली. जसे की फर्मा कटिंगमध्ये डीप नेक, बन नेक आणि स्टँड नेक तिन्ही प्रकारामध्ये फर्मे उपलब्ध आहेत. आणि ही ड्राफ्टिंग झाली 36 साईज. ही सर्व ड्राफ्टिंग 36 साईजमध्ये बनवलेली आहे. आता ह्या सर्व स्केल आहेत. आता ह्या स्केलमध्ये तुम्हाला इथे जर तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज बनवायचे असेल, हे प्रिन्सेस ब्लाऊजचा आकार कशा रीतीने द्यायचा असतो याचा सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्यावरती तुम्ही पाहू शकता. स्लीव आर्महोल स्केल आहे, म्हणजे इथे आपण म्हणजे समोरील मुंड्याचा आकार कशा रीतीने टाकू शकतो आणि मागील मुंड्याचा आकार कशा रीतीने टाकायचा आणि ह्या बाजूने आपल्याला गोलगळा कशा रीतीने टाकायचा, गोलगळा कशा रीतीने मार्किंग करायचा असतो, ह्या स्केलनुसार ह्या स्केलचा वापर कशा रीतीने करायचा असतो याचा सुद्धा मी व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे. आणि ही कटोरीचा शेप, इथे आपल्याला जर आपण जेव्हा कटोरी मार्किंग करतो तेव्हा आपल्याला ह्या कटोरीचा आकार इथे दिलेला आहे, तो आपण कशा रीतीने टाकायचा हे पण मी सुद्धा अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. आणि ही चौरस आकाराची स्केल आहे. ही स्केल जी आहे ही सरळ लाईन येण्याकरता याचा उपयोग आपण करू शकतो. अशा रीतीने ही स्केल जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर यावरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.